हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आतापर्यंत दोन्ही सभागृहातील 141 खासदारांचं निलंबन। इंडिया आघाडीचे खासदार नाराज। संसदेच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याची शक्यता। संसद घुसखोरी प्रकरणी शरद पवारांचं उपराष्ट्रपतींना पत्र। सुरक्षेतील त्रुटीची चौकशी करण्याची मागणी। खासदारांचं निलंबन चुकीचं असल्याचाही पत्रात उल्लेख। मोदींविरोधात चेहरा द्यावाच लागेल, मात्र मी नेतृत्वाची स्वप्न पाहत नाही। इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। आज दुपारी बैठक। देशातील विरोधक मोठी चूक करतायत, त्यांचे मार्ग चुकतायत। संसदीय समितीच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य। सूत्रांची माहिती। आज दिल्लीमध्ये भेटीगाठी घेणार, पण मला पुढे गॉगल घालायची गरज नाही। उद्धव ठाकरेंचं नाव न घेता फडणवीसांना टोला। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी बैठक। शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा। मुख्यमंत्री शिंदे आज 4 वाजता मराठा आरक्षणावर निवेदन देणार। शिंदे समितीकडून दुसऱ्या टप्प्यातील अहवाल सरकारकडे सुपूर्द। नागपुरात आज विशेष कॅबिनेट। मराठा आरक्षणावरील मुद्द्यावर बैठकीत चर्चा होणार। आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता। जरांगेंच्या मागण्या दिवसेंदिवस वाढणार असतील तर दलित आदिवासींचं काय करायचं? भुजबळांचा सरकारला सवाल। कोर्टासह सगळीकडे जातीचा प्रश्न विचारला जाणार असेल तर जातीय जनगणना करा, मंत्री छगन भुजबळ यांची मागणी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातीय जनगणनेला विरोध। विदर्भ सहसंघचालक श्रीधर गाडगेंकडून बौद्धिक वेळी उल्लेख। संघाची भूमिका भाजपसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता। संघाच्या कार्यालयातील बौद्धिकसाठी अजित पवार गटाची दांडी, तर अजित पवार आणि आमदार आले असते तर काही बिघडलं नसतं। प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। 2024चा एकच संकल्प, अजित पवारांना करायचे मुख्यमंत्री। राष्ट्रवादी पडेल ते काम करेल, अमोल मिटकरींचा निर्धार। सोयाबीन कापसासाठी तुपकर आक्रमक। विधान भवनाकडे निघालेला मोर्चा पोलिसांनी अडवला। आंदोलक शेतकरी पोलिसांच्या ताब्यात। दाऊद 1000% फिट। विषबाधा झाल्याच्या अफवा, बातम्या तथ्यहीन। छोट्या शकीलची एका वृत्तपत्राला माहिती। मुंबईतल्या लोकसभेच्या 6 जागांसह एकूण 12 जागा प्राधान्यानं लढवा। मनसे नेत्यांची राज ठाकरेंकडे मागणी। राज ठाकरे अंतिम निर्णय घेणार। अहमदनगरमध्ये आंदोलकांचा निळवंडेचा कालवा फोडण्याचा प्रयत्न। पोलिसांनी रोखल्यानं आंदोलकांचा ठिय्या। कालव्याचं कॉन्क्रिटीकरण करण्याची मागणी। आता दुसरीपर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतरच सुरू होणार। शिक्षण मंत्री केसरकरांची घोषणा। पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी। संसद घुसखोरीचं सुरक्षा दलाकडून 3 वेळा रिक्रिएशन। संसदेतील कर्मचाऱ्यांचीही कसून चौकशी। तामिळनाडूमध्ये पावसाचं रौद्र रूप। कन्याकुमारी, तिरुनेलवेली तसंच थुथुकुडी, टेंकासी हे 4 जिल्हे पाण्याखाली। रस्ते, शेती, घरं पाण्याखाली। 4ही जिल्हे बंद। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।